छात्र भारती या समतावादी विद्यार्थी संघटनेच्या चळवळीत विकसित झालेले व्यक्तिमत्व म्हणजे सुभाष वारे. बहुजनांच्या शिक्षण हक्क अधिकारासाठी छात्र भारतीच्या वतीने आयोजित अनेक शैक्षणिक आंदोलनात सक्रिय सहभाग घेतलेल्या सुभाष वारे यांनी छात्र भारतीच्या महाराष्ट्राच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळलेली आहे. सुभाष वारे यांनी सातत्याने शेतकरी, शेतमजूर आणि असंघटित कष्टकऱ्यांच्या जनचळवळींचे हितचिंतक या नात्याने अशा चळवळींशी स्वतःला जोडून घेतलेले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जवळचे सहकारी कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या जन्मशताब्दी वर्षात स्थापन झालेल्या भूमी अधिकार समितीचे ते सचिव होते. आदिवासींच्या वनजमिनीवरील परंपरागत अधिकारांच्या रक्षणासाठी ह्या समितीच्या वतीने ऑक्टोबर 2002 मध्ये शिवाजी पार्क ते मंत्रालय महामोर्चाच्या संयोजनामध्ये यांचा पुढाकार होता. भारतीय संविधानाला अपेक्षित जबाबदार नागरिकत्व घडवण्यात प्रेरक ठरणाऱ्या राष्ट्र सेवा दल या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुभाष वारे यांनी 4 वर्षे काम पाहिलेले आहे. त्या काळात काश्मीर, उत्तराखंड, गुजरात, बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, केरळ अशा विविध राज्यात सहकार्यांच्या मदतीने तरुणाईची शिबिरे घेतलेली आहेत. या शिबिरांमुळे अनेक तरुण तरुणींना सामाजिक कार्यात सक्रिय होण्याची प्रेरणा मिळाली आहे. किल्लारी भूकंपानंतर 1994 आणि 1995 अशी 2 वर्षे त्याच भागात राहून पुनर्वसनासाठी भूकंपग्रस्तांना साथ देण्याचे तसेच भूकंपरोधक घरबांधणीसाठी रचनात्मक पुढाकार घेण्याचे दुहेरी काम छात्र भारतीच्या सहकाऱ्यांसोबत सुभाष वारे यांनी केलेले आहे. 1996 ते 1999 अशी 3 वर्षे भीमाशंकर परिसरातील आदिवासी भागातील आदिवासी विकास प्रकल्पाचे समन्वयक या नात्याने आदिवासी विकासाच्या विविध योजना राबवण्यात त्यांनी पुढाकार घेतलेला आहे. भारतीय संविधान आणि त्यातील मूल्ये हा सुभाष वारे सरांच्या विशेष आस्थेचा आणि अभ्यासाचा विषय आहे. SM जोशी सोशलिस्ट फाउंडेशनच्या वतीने आणि अनेक संघटनांच्या सहकार्याने मागील 5 वर्षे संविधान साक्षरता अभियानात 150हून जास्त शिबिरे आणि 1000 पेक्षा जास्त व्याख्यानांचे आयोजन केले गेलेले आहे. संविधान साक्षरता अभियानासाठी सुभाष वारे यांनी लिहिलेल्या आपले भविष्य भारतीय संविधान या पुस्तकाच्या आजवर 43,000 प्रती विकल्या गेल्या आहेत. SM जोशी सोशलिस्ट फाउंडेशनचे ते दीर्घकाळ सचिव होते. सामाजिक कार्यकर्त्यांना आर्थिक शिष्यवृत्ती, प्रशिक्षण आणि पुरस्कार देण्याच्या उद्देशाने श्रीराम लागू, निळू फुले, सदाशिव अमरापूरकर, रीमा लागू, बाबा आढाव, अनिल अवचट, नरेंद्र दाभोळकर यांनी स्थापन केलेल्या सामाजिक कृतज्ञता निधी ह्या ट्रस्टचे ते सध्या कार्याध्यक्ष आहेत. अनेक सामाजिक महत्त्वाच्या विषयांवर शेतकरी, घरेलू कामगार, युवक युवती यांच्याशी साध्या सोप्या भाषेत संवाद साधण्याची अनोखी शैली असलेल्या सुभाष वारे यांनी महाराष्ट्रात आणि इतर राज्यात आजवर शेकडो व्याख्यानांतून उपस्थितांशी संवाद साधलेला आहे. नमस्कार. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची विविध अंगे या सिरीजमध्ये मी आश्चर्य आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आज आपल्या बरोबर आहेत ज्येष्ठ समाजवादी कार्यकर्ते आणि संविधानाचे अभ्यासक माननीय सुभाष वारे सर. नमस्कार सर. नमस्ते. तर मला पहिला प्रश्न असा तुम्हाला विचारायचा आहे की संविधानात अभिव्यक्ती स्वातंत्र्य ही काय संकल्पना आहे? ओके. संविधानामध्ये जे अनेक मूलभूत अधिकार एक माणूस म्हणून आपल्याला संविधानानं बहाल केलेत त्यातला सर्वात महत्त्वाचा अधिकार आहे तो अभिव्यक्ती स्वातंत्र्य. आता संविधानात तो आहेच, परंतु संविधान हे 1950 साली त्याची अंमलबजावणी सुरू झाली आणि माणूस हा त्याच्या आधीपासून आहे. त्यामुळं माणूस जन्माला आला आणि त्या माणसाचं इतर प्राणीसृष्टीपासून जे एक महत्त्वाचं वेगळेपण आहे की माणूस विचार करतो. विचार करणं हे माणसाचं वैशिष्ट्य आहे. आता हे विचार करणं याचा अभिव्यक्ती स्वातंत्र्याशी थेट संबंध आहे. म्हणजे तुम्ही विचार करणं ही जर माणूस म्हणून ओळख असेल तर ते विचार अभिव्यक्त करणं ही तुमची त्याच्या पुढची पायरी आहे. त्याच्यामुळे एका अर्थानं विचार करणं आणि आपले विचार व्यक्त करणं ते लिहून, बोलून, नाटक करून, गाणं म्हणून वेगवेगळ्या प्रकारे ते अभिव्यक्त करणं, आपण जो विचार करतो ते विचार अभिव्यक्त करणं हा माणूस म्हणूनच आपला एका अर्थानं मूलभूत अधिकार आहे आणि त्याला आपल्या भारताच्या संविधानानं रेकग्नाईज केलं आहे, ॲक्नॉलेज केलं आहे की माणसाचा हा मूलभूत अधिकार आहे. त्याला संविधानाने त्याच्यावरती मोहर उठवली आहे असं मी म्हणेल. ओके. तर
जसं की तुम्ही म्हणालात की विचारातून अभिव्यक्ती निर्माण होते, तर संविधानाने विचार स्वातंत्र्य आपल्याला दिलंय, हो. तर अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या आधी विचार स्वातंत्र्य किती महत्वाचं आहे? खूप महत्त्वाचं आहे. आणि म्हणून संविधानाच्या 19व्या कलमामध्ये जे पहिलंच उपकलम आहे त्याच्यानुसार भारताच्या नागरिकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. परंतु आपण जर संविधानाची उद्देशिका बघितली तर त्या उद्देशिकेमध्ये सुद्धा भारताचं वर्णन आहे आधी, की लोकशाही, समाजवादी, धर्मनिरपेक्ष गणराज्य, आणि मग त्यानंतर त्यातल्या नागरिकांना कुठले अधिकार असतील तर सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय, आणि त्यानंतर लगेचच जे शब्द आहेत विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना. तर तिथे पण अभिव्यक्तीच्या आधी विचार आहे. येस. आणि त्याच्यामुळे विचारांचं, माणसाचं महत्त्वच विचार करणं याच्यात अवलंबून आहे. मग जे काही साहित्यिक अनेक वेळेला बोलतात ना की जो विचार नाही करते वो जिंदा नाही आहे. हां, या अर्थानं एक आहे, ते मला ते सगळं पाठ नाही आहे, परंतु तुमची विचार करणं जर थांबलेलं असेल तर एका अर्थानं तुमचं जिवंत राहणं थांबलेलं आहे. आणि तो जो विचार आहे त्या विचाराच्या अभिव्यक्तीचा अधिकार आहे. मग नंतर तुम्ही या सांगताना कलम 19चा उल्लेख केला, तर हो. कलम 19 नक्की काय आहे? कलम 19 हे संविधानाचं जे तिसरं प्रकरण आहे मूलभूत अधिकारांचं, फंडामेंटल राईटचं, तर त्या संविधानानं भारतीय नागरिकांना जे अनेक मूलभूत अधिकार दिलेले आहेत त्यातलं सर्वात महत्त्वाचं कलम आहे ते 19. त्या 19व्या कलमानं, एक तर मी आधी म्हणालो तसं पहिल्याच उपकलमात अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला विनाशस्त्र एकत्र जमण्याचा अधिकार दिलेला आहे, तुम्हाला संघटना बांधण्याचा अधिकार दिलेला आहे, तुम्हाला भारताच्या कुठल्याही भागामध्ये स्थायिक होण्याचा अधिकार दिलेला आहे, तुम्हाला हवा तो व्यवसाय करण्याचा अधिकार दिलेला आहे. त्यामुळे एका अर्थानं माणूस म्हणून आपलं व्यक्तिमत्व चहू अंगानं विकसित करायचं जर असेल तर त्याच्यासाठीच्या ज्या मूलभूत गोष्टी आहेत ते सगळे अधिकार आपल्याला या 19व्या कलमानं दिलेले आहेत. हां, आणि ते मूलभूत अधिकारांचं प्रकरण आहे. ओके. जेव्हा आपण अधिकारांबद्दल बोलतो किंवा तर त्याबरोबर येतात त्या जबाबदाऱ्या. हो. तर अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल आपण आता स्पेसिफिकली बोलतोय, तर अभिव्यक्त होताना संविधानाने कोणकोणत्या जबाबदाऱ्यांचा उल्लेख केला आहे? निश्चितच, म्हणजे हे तर अगदी खरंच आहे की अधिकार आणि कर्तव्य हे एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात. आणि त्याच्यामुळे मी तर अनेक वेळेला या पद्धतीची एक मांडणी करत असतो की काही लोक असं म्हणतात की संविधानाच्या 51 कलमामध्ये नागरिकांची कर्तव्ये सांगितली आहेत. ती आहेतच आणि ती महत्त्वाची पण आहेत, पण माझी मांडणी अशी असते की संविधानाच्या प्रत्येकच कलमामध्ये कर्तव्य आहेत. म्हणजे धर्मनिरपेक्षतेचं कलम जे आहे की भारतीय नागरिकांना जो उपासनेचा अधिकार बहाल केलेला आहे त्या कलमामध्येच त्या उपासनेच्या अधिकाराला मर्यादा काय असतील याची मांडणी आहे, आणि ती स्वाभाविक आपली ती कर्तव्य आहेत. तसं अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा जो अधिकार संविधानानं आपल्याला दिला आहे त्याच्यामध्ये अगदी सुरुवातीलाही काही बंधनं होती, आणि नंतर जी पहिली घटनादुरुस्ती झाली 1951 साली त्या घटनादुरुस्तीनं ती मर्यादा, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मर्यादा थोड्या आणखी स्पष्ट केलेल्या आहेत. आता मी या ठिकाणी सांगू इच्छितो की संविधान जेव्हा बनत होतं आपलं, त्या संविधान सभेमध्ये या मुद्द्यावर खूप चर्चा झालेली आहे, आणि ब्रिटिशांच्या राजवटीचा अनुभव घेतलेले, ब्रिटिशांच्या राजवटीमध्ये तुरुंगात गेलेले, लाठी हल्ला सहन केलेले लोक संविधान सभेत होते. आणि त्याच्यामुळे संविधान सभेत काही लोकांचं म्हणणं असं होतं की ब्रिटिशांनी रौलट ॲक्टद्वारे जी बंधनं भारतीय नागरिकांच्यावर घातली आणि जिथून स्वातंत्र्य चळवळीला गती मिळाली, तर आता आपण जर संविधान बनवत असू तर आता मूलभूत अधिकारांच्यावरती कुठलीही बंधनं नकोत. आणि मग तिथे एक फार मोठं डिस्कशन झालं आहे. बाबासाहेबांनी त्याला उत्तर दिलं आहे, आणि उत्तर अशा अर्थानं की आर फंडामेंटल राईट्स ॲब्सोल्यूट, म्हणजे कुठलेही मूलभूत अधिकार हे ॲब्सोल्यूट असू शकतात का, त्याच्यावर कुठलीच बंधन नाही, मर्यादा नाही, असे असू शकतात का. आणि मग त्यावेळेला बाबासाहेबांनी सांगितलं की असं कधी असत नाही, ॲब्सोल्यूट फंडामेंटल राईट्स कधी असू शकत नाहीत. म्हणून जो तुमचा नेमका प्रश्न आहे की अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती वाजवी बंधनं आहेत, आणि ती बंधनं काय, त्यातलं पहिलं स्वाभाविक बंधन असं आहे
की तुम्हाला बोलायचा अधिकार आहे, परंतु तुम्हाला दुसऱ्याची अवहेलना करण्याचा, दुसऱ्याची बदनामी करण्याचा, त्याचा अपमान करण्याचा ऑफकोर्स तुम्हाला अधिकार नाही आहे. तुम्ही या पद्धतीचं बोलू शकत नाहीत. पण त्याचबरोबर हे तर अगदीच स्वाभाविक आहे, परंतु राष्ट्राची एकता आणि एकात्मता धोक्यात येईल किंवा एक सार्वजनिक जी एक सर्वमान्य असं सभ्यता आणि नीतिमत्ता आहे त्याला अडचणी येईल किंवा अन्य राष्ट्रांच्या बरोबरचे आपले जे संबंध आहेत सरकारनं नक्की केलेले त्याच्यात काही अडथळा येईल. अशा पद्धतीची बंधनं मग एक पहिल्या घटनादुरुस्तीनं त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घातलेली आहेत. पण मला स्वतःला ती जी बंधनं घातलेली आहेत ती योग्यच वाटतात. प्रश्न शब्दांचा नसतो, प्रश्न त्या शब्दांच्या इंटरप्रिटेशनचा असतो. आणि त्याच्यामुळे की याच्यातलं एक साधं आहे की तुम्हाला बोलण्याचा, लिहिण्याचा, नाटक करण्याचा, गाणं म्हणण्याचा, चित्र काढण्याचा मूलभूत अधिकार आहे. पण हा मूलभूत अधिकार तुम्ही अशा पद्धतीनं उपभोगायचा आहे की तुमच्या तो अधिकार उपभोगण्याच्या कृतीमुळं दुसऱ्याचा कुठलाही मूलभूत अधिकार धोक्यात येणार नाही. इतकं साधं आहे ते की तुम्ही तुमचा अधिकार उपभोगा, पण त्या तुमच्या कृतीमुळे दुसऱ्यांच्या मूलभूत अधिकारावरती बंधन येता कामा नये, घाला येता कामा नये, अडचण येता कामा नये. अभिव्यक्ती स्वातंत्र्य जेव्हा संविधानात मांडलं गेलं तर तेव्हापासून आत्तापर्यंत अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या संकल्पनेत किंवा एकंदरच अभिव्यक्ती स्वातंत्र्य जे संविधानाला अभिप्रेत आहे त्यात कोणकोणते बदल होत गेले? एक तर मी आधी सांगितलं तसं जी पहिली घटना दुरुस्ती झाली 51 साली, तिनं काही वाजवी बंधनं या व्यक्त होण्याच्या अधिकारावरती घातली. ती मी सगळी उदाहरणं मागाशी मी सांगितली. हा एक पहिला बदल होता. दुसरा बदल त्याच्यातला प्रेसच्या स्वातंत्र्याबद्दल एक चर्चा झालेली आहे आणि ती प्रकरणं न्यायालयात सुद्धा गेली होती. त्याच्यामुळं जे 19व्या कलमात व्यक्त होण्याचा अधिकार आहे त्याच्यात लिहिण्याचा अधिकार येतो का किंवा प्रेसमध्ये लिहिण्याचा जे प्रेसचे घटक आहेत त्यांच्या लिहिण्याचा अधिकार येतो का. आणि मग त्यावेळेला सुप्रीम कोर्टानं अतिशय स्वच्छ भूमिका घेतलेली आहे की अभिव्यक्तीचा अधिकार जो आहे नागरिकांना, एकदा तो आहे असं म्हटल्यानंतर तो पुन्हा प्रेसमधल्या लोकांचा असा वेगळा असू शकत नाही. त्याच्यामुळे तो लिहिण्याचा अधिकार आहे, बोलण्याचा अधिकार आहे किंवा मानवी जीवन ज्या वेगवेगळ्या अंगाने व्यक्त होतं, चित्र काढून, गाणं म्हणून, नाटक करून, तर हे सगळे घटक त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या कक्षेत येतात. हे सुप्रीम कोर्टानं अधिक स्पष्ट केलं आणि त्याच्यामुळं ती संकल्पना आणखी व्यापक झाली पुढच्या काळामध्ये. त्याचबरोबर अभिव्यक्ती स्वातंत्र्यात सोशल मीडियावर व्यक्त होण्याचा अधिकार कधी समाविष्ट करण्यात आला? हां, आता सोशल मीडिया ही अगदी अलीकडची घटना आहे आणि सोशल मीडिया खूप वेगानं पसरला. सोशल मीडियामध्ये व्यक्त होताना माणसं आपण ज्याच्याबद्दल व्यक्त होतोय ती व्यक्ती समोर नसते, किंबहुना व्यक्त होणारी व्यक्ती ही अनेक वेळेला एकटीच असते. आणि माणूस एकटा असताना काय विचार करतो आणि समूहात काय विचार करतो याच्यात अनेक वेळेला फरक पडतो. आणि त्याच्यामुळं सोशल मीडियावरती व्यक्त होताना अनेक वेळेला माणसं बंधनं तोडून व्यक्त होताना दिसतात, अनिर्बंधपणे व्यक्त होताना दिसतात. आणि त्याच्यामुळं सोशल मीडियावरच्या या अधिकाराची चर्चा नंतरच्या काळात झालेली आहे. ती चर्चा अजूनही चालू आहे. पण मला स्वतःला असं वाटतं की जे 19व्या कलमांनी अधिकार दिलेत आणि काही वाजवी बंधनं घातलीत तेच सोशल मीडियाच्या संदर्भातही लागू आहेत. तुम्ही फेसबुक असेल, व्हॉट्सॲप असेल, इंस्टाग्राम असेल, आपली मतं तुम्ही फ्रीली मांडू शकता, तो तुम्हाला मांडायचा अधिकार आहे. परंतु तुम्ही एकटेच असता म्हणून तुम्ही अतिशय बेजबाबदारपणे तिथे कोणाची दुसऱ्याची बदनामी होईल अशा पद्धतीने तिथं तुम्ही काही करू शकत नाहीत. दुसऱ्याची प्रायव्हसी जपली पाहिजे. कारण आता कॅमेरा हातात आलेला आहे, तुम्ही कुठेही फोटो काढता तर त्या संबंधित व्यक्तीच्या परवानगीविना असे फोटो अपलोड करता येत नाहीत. तर हा जो प्रायव्हसीचा अधिकार आहे दुसऱ्याचा, तर मगाशी मी म्हणालो तोही मूलभूत अधिकार आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या व्यक्त होण्याच्या अधिकारात त्याच्या प्रायव्हसीचा भंग नाही करू शकत. त्यामुळं हे सूत्र तेच आहे. हां, सूत्र तेच आहे की सोशल मीडियावरही आपली मतं मांडण्याचा आपल्याला अधिकार आहे, परंतु ती मांडत असताना दुसऱ्याचा मूलभूत अधिकार जो आहे तो धोक्यात येणार नाही याची काळजी आपल्याला घेतली पाहिजे प्रत्येक.
तर आजच्या एकंदर आत्ताच्या वातावरणात किंवा समाजात आपण जे म्हणू की एक टॉक्झिक वातावरण निर्माण झालंय, सो त्या सगळ्या वातावरणात आत्ता अभिव्यक्ती स्वातंत्र्यापुढची आव्हानं कोणकोणती आहेत? हे बा, शासन सत्तेकडून अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती सातत्यानं मर्यादा घालण्याचा प्रयत्न होतोच वेगवेगळ्या पद्धती. विचार करणारी, मुळात सत्ताधाऱ्यांना विचार करणारी माणसंच धोकेदायक वाटतात आणि हे होत राहतं. भारताच्या संविधानापुरता विचार केला तर अशा पद्धतीची मर्यादा नागरिकांच्या अधिकारांच्यावरती पहिल्यांदा घातली गेली होती ती 1975 साली. इंदिरा गांधी त्यावेळेला पंतप्रधान होते आणि त्यांनी आणीबाणी जाहीर करून नागरिकांच्या सर्व प्रकारच्या व्यक्त होण्याच्या अधिकारावर मर्यादा घातल्या होत्या. परंतु त्यावेळेला भारतीय जनतेनं सुरुवातीच्या काळामध्ये रस्त्यावर उतरूनही त्या संदर्भामध्ये आपला निषेध नोंदवला. नंतरच्या काळामध्ये तो निषेध थोडा थंडावला. परंतु 2.5 वर्षानंतर आणीबाणी उठली आणि जेव्हा पहिली निवडणूक झाली आणीबाणीनंतरची, त्या निवडणुकीमध्ये आणीबाणी लादणाऱ्या इंदिरा गांधींना आणि त्यांच्या पक्षाला भारतीय मतदारांनी पराभूत केलं. त्यामुळं एका अर्थानं भारतीय मतदारांनी ती प्रतिक्रिया आपली नोंदवली मतदानातून की अशा पद्धतीचं नागरी अधिकारांचा संकोच, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच आम्ही सहन करणार नाही. आता ही 1975ची घटना होती, त्याला मतदारांनी शिक्षाही दिली. नंतर अलीकडच्या काळात मात्र असं दिसतंय की फार मोठ्या प्रमाणावरती आपल्याला सत्ताधारी पक्ष आणि सत्ताधारी पक्षाचे समर्थक यांच्याकडून जो नागरिकांच्या अभिव्यक्तीचा अधिकार आहे त्याच्यावरती खूप मोठ्या मर्यादा येताना दिसत आहेत. त्याच्यातलं सगळ्यात महत्त्वाचं सूत्र काय आज की नागरिकांनी मतदान करून जे सरकार सत्तेत आणलेलं आहे हे सरकार जर जनहिताचा कारभार करत नसेल, या सरकारचे काही निर्णय जर जनतेच्या हिताच्या विरोधात जात असतील, तर त्या सरकारच्या अशा चुकीच्या निर्णयाच्या विरोधामध्ये बोलण्याचा, लिहिण्याचा हा नागरिकांना अधिकार आहे. त्याच्या विरोधामध्ये संघटित होण्याचा पण अधिकार आहे, पुन्हा तो 19व्या कलमानंच दिलेला आहे. पण अलीकडच्या काळात सत्ता पक्षाचे म्हणजे विशेषतः भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते सरकारच्या चुकीच्या धोरणाबद्दल बोलणं म्हणजे देशाच्या विरोधात बोलणं, असं जे काही एक त्याचं स्वरूप लावलं जातं हे अत्यंत चुकीचं आहे, घातक आहे. सरकार वेगळं, देश वेगळा. सरकारच्या विरोधात आम्ही बोलतोय म्हणजे आमचं देशावर प्रेम नाही असं होऊ शकत नाही. किंबहुना मी तर असं म्हणेल की सरकारचा कारभार अधिक जनतेच्या हिताचा व्हावा, सरकारचा कारभार अधिक जनतेच्या आकांक्षांना न्याय देणारा व्हावा, या दृष्टीनं सरकारच्या कारभाराची चिकित्सा जर कुणी करत असेल तर ती व्यक्ती देशहिताचं काम करते. ती व्यक्ती या देशाची लोकशाही अधिक वरच्या पातळीवर घेऊन जाण्याचं काम करते. त्याच्यामुळे आजच्या काळातलं सगळ्यात मोठं आव्हान जर हे असेल तर ते हे की सरकारच्या चुकीच्या निर्णयाच्या विरोधात बोलण्याचा आणि संघटित होऊन व्यक्त होण्याचा अधिकार आहे. ते करणं म्हणजे देशाच्या विरोधात बोलणं असं होत नाही आणि नागरिकांना या पद्धतीनं व्यक्त होता आलं पाहिजे. दुसरं, अलीकडच्या काळामध्ये काय झालं आहे की माणसं जात आणि धर्म याच्यावरून अधिक संवेदनशील बनत चालले आहेत. जातीचे आपापले एक महापुरुष असतात, त्याच्या अस्मिता विकसित झालेल्या आहेत. धर्माच्या अनुषंगानं देवदेवतांच्या बद्दलच्या अस्मिता हे झालेल्या आहेत. मी आधी म्हणालो ती वाजवी बंधनं आहेतच हां, की कोणाच्याही भावना दुखावण्याचा अधिकार कोणालाही नाही आहे. परंतु त्याचबरोबर कोणाच्या अमुक एका कृतीमुळे कोणाच्या भावना दुखावता येत की नाही हा निर्णय रस्त्यावरची झुंड नाही करू शकत. म्हणजे अशा पद्धतीनं जर कुणी चुकत असेल, व्यक्त होताना जर कुणी चुकत असेल, व्यक्त होताना त्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या जात असतील तर त्याचे निर्णय करण्यासाठी इथे तपास यंत्रणा आहेत, न्यायव्यवस्था आहे. त्यामुळं एखाद्याच्या भाषणामुळं, एखाद्याच्या गाण्यामुळं, एखाद्याच्या चित्रामुळं, एखाद्याच्या नाटकामुळं जर कोणाच्या भावना दुखावता येत असं जर कोणाला वाटत असेल तर त्या व्यक्तींना इथल्या न्यायव्यवस्थेकडे दाद मागण्याचा अधिकार आहे. पण असं न होता अलीकडच्या काळात झुंड जमा करून, गर्दी जमा करून ती कृती बंद पाडण्याचा जो काही प्रकार घडतो आहे
किंवा संबंधित त्या गाण्याच्या विरोधामध्ये काहीतरी कृती, असं जे घडतं आहे, तर हे मला असं वाटतं की वारंवार घडते, हा धोका आहे. आणि असं करणाऱ्या लोकांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं कलम नीट समजून घेण्याची गरज आहे. आणि त्यांना असं आपल्यावर अन्याय होतो असं वाटत असेल तर त्यासाठी योग्य पद्धतीनं त्यांनी दाद मागितली पाहिजे. पण हे वारंवार घडतं आहे. म्हणजे दक्षिणेकडच्या त्या एका लेखकाचं मला आता नाव आठवत नाही आहे, परंतु त्यानं जे जाहीर केलं होतं की माझ्यातला लेखक मेला आहे आणि मी आता इथून पुढे लिखाण करणार नाही. अशा घटना ह्या लोकशाहीच्या निकोप किंवा निरोगी वाटचालीसाठी अत्यंत घातक आहेत. आणि अलीकडं ते वारंवार घडतं आहे. त्याच्यामुळं अनेक वेळेला लोक आता मी बोलू का नको अशा पद्धतीचा विचार करतात. आम्ही एखादं गाणं रचावं की नाही, आम्ही एखादं चित्र काढावं की नाही, अशा पद्धतीचं दबाव असणं, दडपण असणं हे काही चांगलं नाही. आणि या बाबतीत सत्ताधारी पक्षाची जबाबदारी ही अधिक असते. अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी एक निकोप वातावरण कसं राहील, हे निकोप वातावरण जपण्याची जबाबदारी सत्ताधारी पक्षावर अधिक असते. सत्ताधारी पक्ष त्याचबरोबर लोकप्रतिनिधी किंवा प्रशासकीय अधिकारी ह्यांनी अभिव्यक्त होताना किंवा सोशली अभिव्यक्त होताना त्यांनी आपण समाजाचं प्रतिनिधित्व करतो हे भान असणं त्यांना किती गरजेचं आहे. आणि त्या दृष्टीने त्यांनी अभिव्यक्त होताना काळजी घेणं किती गरजेचं आहे. असं आहे की लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी हे एका अर्थानं लोकशाही यंत्रणेचं नेतृत्व करत असतात. लोकप्रतिनिधींना तर लोकांनीच आपले प्रतिनिधी म्हणून निवडलेलं असतं आहे. त्याच्यामुळं तुम्ही म्हणताय ते अगदीच खरं आहे की लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त होताना अतिशय काळजीपूर्वक व्यक्त होण्याची गरज आहे. कारण त्यांचं अनुकरण अनेक लोक करत असतात. त्यांच्याकडे बघून अनेक लोक आपलं वागण्या बोलण्याच्या पद्धती ठरवत असतात. दुर्दैवानं अलीकडच्या काळात 24 तास वृत्तवाहिन्या हा जो प्रकार आलेला आहे आणि त्या 24 तास वृत्तवाहिन्यांना आपल्या व्यवसायामध्ये टिकून राहण्याची जी काही स्पर्धा आहे TRPची, त्याच्यामुळं ते लाईव्ह प्रकरण जे आहे, एकदा तो वृत्तवाहिनीचा माईक समोर आला की भल्या भल्यांचं आपलं नियंत्रण सुटतं आणि अधिकाधिक काळ आपण दिसावं लोकांच्या समोर. हे केवळ रस्त्यावर घडत नाही आहे, तर हे सभागृहामध्ये घडते. म्हणजे विधिमंडळ आणि लोकसभेमध्ये सुद्धा बोलण्याची संधी मिळाल्यानंतर आणि त्याचंही लाईव्ह टेलिकास्ट अलीकडे होत असल्यामुळे तिथे लक्ष वेधून घेण्यासाठी काहीतरी वेगळं करायचं आणि मग हे वेगळं करताना तोंडातून शब्द जातात. ते घडते, अनेक वेळेला घडते. आणि लोकप्रतिनिधी आणि त्यांची जबाबदारी या बाबतीत खूप मोठी आहे आणि त्यांनी जबाबदारीनं व्यक्त होऊन एक उदाहरण घालून देणं गरजेचं आहे नागरिकांच्यासाठी. सो मी सगळ्यात शेवटच्या प्रश्नाकडे वळते. आत्ताच्या वातावरणात आपले जे प्रेक्षक आपल्याला बघतायत त्यांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? हे पहा, मी सुरुवात केली होती तिथंच परत येतो की माणूस हा जो प्राणी आहे, या माणूस प्राण्याचं इतर प्राणीसृष्टीपासूनचं सर्वात महत्त्वाचं वेगळेपण आहे की माणसाला विचार करता येतो. आणि ह्या विचार करण्यामुळेच आज माणसाची प्रगती झालेली आहे. म्हणजे सफरचंदाच्या झाडावरून सफरचंदाचं फळ खाली पडलं तर ते खालीच का पडलं आणि वर का गेलं नाही, या पद्धतीचा विचार जेव्हा न्यूटनला सुचतो तो प्रश्न विचारण्याच्या प्रक्रियेमधून सुटतो. त्यामुळं मानवी जीवनाचा विज्ञानातला असेल किंवा इतर क्षेत्रातला जो प्रवास आहे आणि जी प्रगती आहे, ही प्रगती विचार करण्यामुळं आणि प्रश्न विचारण्यामुळं झालेली आहे. प्रश्न विचारणं हे मानवी प्रगतीला पुढे नेणारं काम असतं. दुर्दैवानं अलीकडच्या काळात कुटुंबामध्ये पालकांच्याकडून आणि देश नावाच्या कुटुंबामध्ये सत्ताधाऱ्यांच्याकडून जी गप्प बसा संस्कृती रुजवण्याचा प्रयत्न होतो आहे, ही गप्प बसा संस्कृती मानवी विकासाला घातक आहे, मारक आहे. त्यामुळे विचार केला पाहिजे, व्यक्त झालं पाहिजे, जबाबदारीनं व्यक्त झालं पाहिजे. आणि हे व्यक्त होत असतानाची सर्वात जास्त जबाबदारी ही समाजातल्या एका घटकावर आहे ज्याला आपण कलाकार म्हणतो. हे कलाकार म्हणजे प्रतिभा ज्यांच्याकडे आहेत, हे साहित्यिक असतात, हे पत्रकार असतात, हे गीतकार असतात, संगीतकार असतात, नाटककार असतात, नाटकाचे लेखक असतात. हे समाजाला घडवत असतात.
त्यामुळं एका बाजूला यांच्या अभिव्यक्तीवरती झुंडशाहीनं कुठलंही बंधन येता कामा नये, हे जितकं खरं आहे तितकंच मानवी विकासासाठी ही अभिव्यक्ती साधन किती महत्त्वाचं आहे हे समजून घेऊन माझा बोलण्याचा अधिकार मी बजावेल, माझा गाण्याचा अधिकार मी बजावेल, माझा चित्र काढण्याचा अधिकार मी बजावेल, कारण हे लोकशाहीला पुढं घेऊन जाणारं काम आहे. ही जाणीव सर्वांनीच जोपासली पाहिजे. झुंडशाही आहे म्हणून आपण जर गप्प बसत राहिलोत, आपण जर बोलणं थांबवलं तर हा लोकशाहीचा प्रवास खुंटेल. आणि लोकशाहीचंच नव्हे तर माणसाच्या उत्क्रांतीचा जो प्रवास आहे, जो अधिक माणूसपणाचा प्रवास आहे, आपण अधिक माणूस बनण्याची ती जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया थांबेल जर आपण व्यक्त होण्याचं थांबवलं तर. त्यामुळे आपल्याला जर अधिक चांगला माणूस व्हायचा असेल, आपला माणूसपणाचा प्रवास अधिक वेगानं सुखकर करायचा असेल तर अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं महत्त्व आपल्याला समजून घेतलं पाहिजे. तुम्ही आमच्या सिरीजमध्ये आलात आणि आपला अमूल्य वेळ आम्हाला दिलात, आपले विचार मांडले, त्याबद्दल मी आपले अगदी मनापासून आभार मानते. थँक्यू. मी पण आभार मानतो. आपण परत भेटूया अभिव्यक्ती स्वातंत्र्याची विविध अंगे या सिरीजमध्ये नवीन मान्यवरांसोबत. तोपर्यंत नमस्कार.